विक्रांतला विक्रांतचा बाप आमदार शिर्के म्हणत असतो, विक्रांत, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला वकील साहेबांनी जे काही सांगितलंय ना, अगदी तसंच कोर्टात बोलायचं आहे. त्या व्यतिरिक्त काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर गोष्ट लक्षात ठेव, त्या कोर्टातून मीही तुला वाचवू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा, काय चाललंय तुमचं? तुम्ही त्या जजला स्वतःपेक्षाही मोठं समजताय की काय? त्यावर विक्रांतचा बाप आमदार शिर्के म्हणत असतो, तू काय समजतो स्वतःला हे मला कळत नाही. अरे, कोर्टाच्या निकालात दखलंदाजी करायची नसते. तुला वकील साहेबांनी जे सांगितलंय ना, तेवढंच कर तू. बाकी शहाणपणा करू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, ठीक आहे, मी माझं माझं बघून घेईन. त्यावर शिर्के लगेचच बोलू लागतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतःचं काही बघू शकत नाहीस. कारण तू जो मजा मारतोयस ना, जो काही उडतोयस, हे फक्त माझ्या जीवावर. ही गोष्ट लक्षात ठेव. उद्या तुझ्यावरून जर मी माझा हात काढून घेतला ना, अरे, रस्त्यावरचं कुत्रं देखील तुला विचारणार नाही. ते देखील तुझ्यावर भुंकेल, तुला लाथाडेल. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा, काय बोलताय तुम्ही हे? म्हणजे तुम्हाला असं बोलायचंय का माझी काहीच किंमत नाहीये? त्यावर शिर्के बोलू लागतात, मग काय चुकीचं बोलतोय मी? आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा, जर माझ्याशी अशा पद्धतीने बोलणार असाल ना, तर मला या घरात राहायचंच नाहीये. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, अरे, राहायचं नाहीये हा विचार आता करू नकोस. कोर्टात जर बेडावाकडा वागलास ना, तर तुला या घरात राहता येणारच नाही. थेट तुरुंगातच जावं लागणार आहे. बघ, काय तो विचार कर. आणि अशातच आमदार शिर्केंना एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलण्यासाठी ते बिझी झालेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांत स्वतःशी बोलत असतो, मला ना माझ्या बापाला दाखवून द्यावंच लागेल. मी देखील एक पॉवरफुल मॅन आहे. मी काहीही करू शकतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन स्वतःच्या मोठ्या मुलाला म्हणत असतो, आधी एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला जे काम दिलंय ना, ते तुला चोख पार पाडायचं आहे. पण एक गोष्ट मला सांग, तू त्या शिर्केंच्या घरी CCTVच्या फुटेजबद्दल बोलत होतास. काय काय आहे काय त्या व्हिडिओमध्ये जे मी पाहिलं नाहीये आणि तू पाहिलंयस? त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, म्हणजे तुम्ही ही केस पूर्णपणे हातात घेतली आहे, पण तुम्हाला अजूनही त्या व्हिडिओबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे सांग मला. आणि अशातच आता आदित्य म्हणत असतो, थांबा, मी तुम्हाला तो व्हिडिओज दाखवतो. आदित्यने स्वतःच्या मोबाईलमध्ये सिक्रेटमध्ये ठेवलेला तो व्हिडिओ प्ले केलेला असतो आणि मोबाईल हर्षवर्धनच्या हातात दिलेला असतो. हर्षवर्धन स्टार्ट टू एंड सगळा व्हिडिओ पाहतो आणि बोलू लागतो, म्हणजे सगळं प्रकरण असं आहे तर? त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो, हो ना डॅड, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यानंतरही तुम्ही आपल्या तीर्थाचं या नालायकासोबत लग्न लावणार आहात? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, काय बोलतोयस तू हे? अरे, हा व्हिडिओ जरी मी पाहिला नसता ना, तरी त्या नालायकाबरोबर मी आपल्या तीर्थाचं लग्न लावण्याचा विचार देखील करू शकत नाही. दिलाय मी त्या शिर्केला शब्द, पण मी तो शब्द पूर्ण करणारच नाहीये. कारण मला माहिती आहे, तो विक्रांत आपल्या मुलीच्या लायकीचा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, थँक्यू डॅड, थँक्यू. माझ्या डोक्यावरचं किती मोठं बर्डन कमी झालं, मी सांगू नाही शकत तुम्हाला. आपली दीर्घा खरंच या नालायकाच्या तावडीत सापडली असती तर आपण आयुष्यभर रडत बसलो असतो. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तसं घडलेलं नाहीये ना, मग तसा विचार करू नको. चल, आता या विक्रांतची चांगलीच मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता आदित्य म्हणत असतो, म्हणजे डॅड, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे, आता या नालायकाची या केसमधून सुटका नाही. त्यावर आदित्य म्हणत असतो, म्हणजे आपण या नालायकाला तुरुंगात पाठवणार तर? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो नक्कीच. आणि अशातच आदित्य म्हणत असतो, डॅड, मग या केसमधून तुम्ही सपशेल माघार घेताय की काय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, ही केस आता मी हारणार, पण मी हारून सुद्धा जिंकणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, खरंच ग्रेट आहात तुम्ही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ना, हे आता माझ्या लक्षात येत नाहीये, पण नंतर नक्की येईल. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, बरोबर बोललास तू.
आणि मग दोघेही आता कोर्टाच्या आत शिरलेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता पाठीमागून आमदार शिर्के आणि विक्रांतचीही एंट्री झालेली असते. आमदार शिर्के बोलू लागतो, वकील साहेब, आज या केसमधून माझ्या मुलाची सुटका झालीच पाहिजे, अशा प्रकारे केस लढा तुम्ही. त्यावर हर्षवर्धन हा नाही का टू नाही काही न बोलता केस फिरवण्याच्या तयारीत असतो. आता कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं असतं. जज साहेब देखील आलेले असतात आणि ऊर्जाची देखील त्याच वेळेला एंट्री होते आणि हर्षवर्धन ऊर्जाकडे बघतच बसतो. हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, ही ऊर्जा तर माझ्या वरचढ होत चालली आहे. विजयाने हिला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल, पण ही विजयाला देखील ऐकली नसेल. ही तर हुशारच आहे. आणि अशातच आता हर्षवर्धन आदित्याला म्हणत असतो, आधी बघ ती ऊर्जा, ती या केसचा निकाल लावण्यासाठीच आली आहे. आपण तिच्या विरोधात आहोत तरीही ती आपल्याला भिडायला आली आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, मगाशी मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला, त्यानंतरही तुम्ही जर अशा प्रकारे बोलत असाल तर याचा अर्थ काय समजू मी. त्यावर आदित्यला थेट हर्षवर्धन म्हणत असतो, अरे मगाशी जो तू व्हिडिओ दाखवलास ना, मी तो व्हिडिओ पाहून तर खरंच या विक्रांतला शिक्षा व्हावी असाच विचार करतोय. पण इथे मी हरणार आहे आणि तरीही मी जिंकणारच आहे, असंच तुला मगाशी बोललो ना मी. मग तुला कळतंय माझा बोलण्याचा अर्थ काय आहे. इथे मी हरलो तरी माझी सून जिंकणार आहे आणि इथे माझी सून जिंकली याचा अर्थ कोण जिंकलं, मीच जिंकलो ना. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि तो हर्षवर्धन असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, म्हणजे फायनली आज केसचा निकाल लागणार तर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो लागणार, आणि तोही आपल्या बाजूने. आणि अशातच आता कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं असतं. हर्षवर्धन पहिल्याच हेअरिंगमध्ये आता विक्रांतला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण सपशेल विक्रांतला आता दुसऱ्या फेरीमध्ये ऊर्जाने अशा प्रकारे अडकवलेलं असतं. अशा प्रकारे जज साहेबांपर्यंत काही पुरावे पाठवलेले असतात. जे जज साहेबांनी पाहिल्यानंतर जज साहेब म्हणत असतात, या आमदार शिर्केच्या मुलाला तर आपण सपशेल निर्दोष सोडलं तर येत्या काळामध्ये तो अशाच प्रकारचे गुन्हे आणखी करल याची भीती आहे. त्यामुळे याला अशा पद्धतीने सोडता कामा नये. त्यावर लगेचच आता हा जो आपला वकील असतो हर्षवर्धन, तो आमदार शिर्केसमोर अशा पद्धतीने केसला कलाटणी देत असतो की मी तुमच्या मुलाला वाचवण्याचा खूपच प्रयत्न करतोय, पण तुमचाच मुलगा अति शहाणपणा करतोय, त्यामुळे मी त्याला वाचवू शकत नाही. आणि शेवटी चिडलेला विक्रांत कोर्टामध्येच आता लगेच नको नको ते बोलू लागतो आणि अशा प्रकारे त्याने बाजूला असलेला एक टेबल उचललेला असतो आणि जज साहेबांच्या बाजूलाच फेकलेला असतो. आता विक्रांतच्या या कृतीमुळे पोलिसांनी त्याला लगेचच पकडलेलं असतं आणि चहूबाजूंनी फटके देत त्याला साखळदंड बांधलेलं असतं. लगेचच आपण पाहतोय आमदार शिर्के विक्रांतला शांत राहण्याचा सल्ला देत असतात, पण विक्रांत काही केल्या शांत होत नाही. शेवटी जज साहेब म्हणत असतात, या नालायकाला अशा पद्धतीने आतापर्यंत आपण समाजामध्ये फिरताना पाहिलं, पण या नालायकाला यापुढे समाजामध्ये अशा पद्धतीने फिरता येणार नाही. पोलिसांना आदेश दिले गेलेले असतात, हा नालायक पुन्हा तुरुंगाच्या बाहेर पडला नाही पाहिजे आणि समजा कधी काही पडतोय तर याच्या गळ्यात, याच्या हातात, याच्या पायात साखळी ही असलीच पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आमदार शिर्के हर्षवर्धनकडे पाहत असतो, जेणेकरून हर्षवर्धनने या सगळ्यातून आपल्या मुलाला सोडवावं. पण काही केल्या आता हर्षवर्धन विक्रांत शिर्केच्या बाजूने बोलत नसतो आणि एक एक पुरावे आता आमदार शिर्केच्या समोरच ऊर्जाने आता दिलेले असतात आणि त्या पुराव्यांच्या आधारावर हे स्पष्ट झालेलं असतं की हा विक्रांत शिर्के हा पद्माला ज्या प्रकारे त्रास देत असतो आणि पद्मावर ज्या प्रकारे त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला असतो ते सगळं काही खरं आहे. ते पाहता या विक्रांतला कडकातील कडक शिक्षा झाली पाहिजे.
हे जेव्हा आता जज साहेबांनी स्वतः सगळ्यांसमोर बोलून दाखवलेलं असतं, त्यानंतर मात्र आता आमदार शिर्के लगेचच बोलू लागतो, जज साहेब थांबा, तुम्ही काय करताय? तुम्ही जर आत्ताच्या आत्ता निकाल देणार असाल ते चुकीचं आहे. जरा तरी विचार करा. माझा मुलगा किती निरागस आहे. त्याच्याकडं पाहिलं तरी तुम्हाला वाटेल तो कधी कोणाच्या वाटेला जाणार नाही. पण आज माझ्या मुलाची काही चूक नसताना जर अशा प्रकारे माझ्या मुलाला शिक्षा सुनावण्याची तुम्ही जर चूक केलीत ना, तर मात्र तुम्ही समजून जावा मी काय करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता जज साहेब बोलू लागतात, या कोर्टामध्ये तुम्ही स्वतःला जर आमदार समजत असाल तर ही खूप मोठी चूक करताय तुम्ही या कोर्टाला अशा प्रकारे धमकी नाही देऊ शकत. आणि जर धमकी देण्याचा तुम्ही जर पुन्हा प्रयत्न केलात तर हे कोर्ट विसरून जाईल की तुमच्याकडे एक महत्त्वाचं पद आहे आणि त्या पदाचा विसर करत तुम्हाला अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात येईल की उभ्या आयुष्यात तुम्ही परत कधी कोर्टाची पायरी चढणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आमदार शिर्के आता गपगुमान चाट पडलेले असतात आणि त्यांना कळून चुकलेलं असतं, जराही शहाणपणा केला तर आत्ताच्या आत्ता आपली वाट लागणार. अशातच आता थेट ऊर्जा बोलू लागते, जज साहेब माझ्याकडे या विक्रांतच्या विरोधात एक महत्त्वाचा पुरावा आहे आणि तो शेवटचा आहे. मला असं वाटतं तो पुरावा पाहिल्यानंतर तुम्ही थेट निकालच द्याल. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, बघू. आणि मग जज साहेबांनी थेट पुरावा मागितलेला असतो आणि मग ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहते. आता हर्षवर्धन डोळ्यानेच ऊर्जाला इशारा करत असतो, बिंदास दे पुरावा. आज हा नालायक सुटला नाही पाहिजे. मी हरलो म्हणून काय झालं, तू जिंकलीस तरी मीच जिंकणार आहे. हे आता ऊर्जाला लगेचच कळालेलं असतं आणि तिच्या मनाला वेगळंच समाधान लाभलेलं असतं. ती स्वतःशी बोलत असते, वा, खरंच हर्षवर्धन जहागीरदार, मानलं तुम्हाला. म्हणजे अन्यायाच्या विरोधात तुम्ही उभं राहताय, तेही इतक्या वर्षानंतर हरकत नाही. माणूस जर बदलायचं म्हणतोय तर त्याला आपण ती संधी दिलीच पाहिजे, असा विचार आता ऊर्जाच्या मनात फायनली आलेला असतो. आणि शेवटी ऊर्जाने स्वतःकडील तो महत्त्वाचा पुरावा काढत जज साहेबांकडे दिलेला असतो. जज साहेब तो पुरावा पाहतात आणि लगेचच बोलू लागतात, काय आमदार शिर्के, मगाशी या कोर्टाला धमकी देण्याचं काम करत होता तुम्ही, पण तुम्ही विसरलात का तुमचा मुलगा किती दोषी आहे ते? तुम्हाला तर ते माहितीच असणार, म्हणून तुम्ही हर्षवर्धन सारख्या वकिलाला निवडलत ना ही केस जिंकण्यासाठी. पण आज हर्षवर्धन सुद्धा काही करू शकत नाही, कारण या केसला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. तुमचा हा मुलगा नालायक आहे, नालायक. याने पद्माचा गैरवर्तन केलंच आहे. आता त्या आरोपाखाली हे कोर्ट या विक्रांतला साधारण 14 वर्षाचा सक्त कारावास सुनावत आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आमदार शिर्केचे पाय गळून पडतात. आणि अशातच आपण पाहतोय थेट कोर्टाने आता विक्रांतला ताबडतोब तुरुंगात नेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतात. विक्रांत तिथे आता वेगळाच तमाशा घालत असतो, पण त्याच वेळेला हर्षवर्धनच्या कॉलरजवळ येऊन त्याची कॉलर धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रांतला ऊर्जाने सटकन कानाखाली दिलेले असते. आणि ऊर्जा बोलू लागते, माझ्या बाबांना अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर काय तुझी खैर नाही. असं बोलल्यानंतर आता विक्रांतला थेट सणसणीत थोबाडीत देत हर्षवर्धन म्हणत असतो, तुझ्यासारख्या नालायकाला हीच शिक्षा योग्य आहे. थँक्यू जज साहेब, तुम्ही आज योग्य तो निकाल दिला त्यामुळे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, पण डॅड तुम्ही हरलात त्याचं काय? त्यावर ऊर्जाला आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, अगं हरलो नाही मी, आज जिंकलोय मी. मला वाटत होतं आत्तापर्यंत जिंकत आलो मी, पण नाही, आज खऱ्या अर्थाने जिंकलोय मी. मला कळून चुकलं की मी आत्तापर्यंत जिंकत आलो असं मला वाटत होतं, पण ते फक्त मी माझ्या पद्धतीने लढवलेल्या केसमध्ये. आज खऱ्या अर्थाने तू केस लढलेस आणि जिंकले सुद्धा.
यामध्ये सगळ्या श्रेयाचा वाटा तुझा आहे. पण खरं सांगू का, आज मला एवढं बरं वाटतंय ना, डोक्यात ताण नाहीये, माझ्या हलकं वाटतंय. घरातून निघताना ही केस जिंकण्याचाच विचार होता माझ्या मनात, पण शेवटी हारून सुद्धा मी जिंकलोय. अशातच आपण पाहतोय आता शिर्के पुढे येतो आणि बोलू लागतो, वा वा वकील साहेब, म्हणजे तुमचं आणि तुमच्या सुनेचं आधीपासूनच ठरलेलं होतं म्हणायचं. आणि म्हणजे तुम्ही मला 10 दिवसांचा जो काही अवधी दिला होता त्याचं काय? त्यावर वकील साहेब म्हणजेच हर्षवर्धन बोलू लागतो, शिर्के, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला काय समजता ना देव जाणे, पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या नादाला जायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. मी तुमच्यासारखा आमदार नसलो म्हणून काय झालं, पण वकील तर आहे ना. तुमच्यासारख्या माणसांना सरळ करायचं काम आमच्यासारखं वकिलाचंच आहे. त्यामुळे माझ्याशी यापुढे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करायच्या आधी 10 वेळा विचार करा, नाहीतर मी एकदा का बोलायला लागलो आणि माझी जर सटकली तर तुमच्यासारख्या लोकांना लोळून लोळून मारीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आमदार शिर्के बोलू लागतात, जास्त मस्ती आली आहे का? योग्य आणि कलमात राहायचं आधीच सांगतो. आता हे सगळं ऐकल्यावर नेमकं काय बोलावं हेच हर्षवर्धनला कळत नसतं आणि हर्षवर्धन बोलू लागतो, अय शिर्के, चल वय बाजूला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी माझ्या मागे यायचं नाही, हे तुला मी आधीच सांगतो. नाहीतर म्हणशील असं कसं झालं. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सगळं काही ठरलेलं असतं आणि शेवटी इथे बाजी मारलेली आहे आपल्याच घरातील एक कर्त्या नवीन वकिलाने. त्यामुळे आता घरात स्वतः हर्षवर्धनने ऊर्जाचं चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं असतं आणि हेच स्वागत आता विजयाला अजिबातच आवडलेलं नसतं. मित्रांनो, बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.